कसा साधायचा? स्थलांतराच्या प्रश्नामागे अनेकदा युद्ध, अस्थिरता आणि हिंसाचाराची पार्श्वभूमी असते. म्हणूनच आता गाझातल्या युद्धानंतरच्या शांतता प्रक्रियेतल्या एका महत्त्वाच्या घडामोडीकडे नजर टाकूया. गाझामधलं युद्ध जवळपास 2 वर्ष सुरू होतं. हजारो जीव गेले, लाखो लोक बेघर झाले, शहरं उद्ध्वस्त झाली. अनेक वेळा युद्धविरामाची घोषणा झाली, पण काही दिवसातच गोळीबार पुन्हा सुरू झाला. अशा परिस्थितीत आता पहिल्यांदाच शांततेचा आश्वासक सूर उमटू लागला आहे. युद्धानंतरच्या गाझाचा ठोस आराखडा समोर आला आहे. बोर्ड ऑफ पीसच्या मध्यस्थीनं हमास आणि इतर पॅलेस्टिनी गटांनी निशस्त्रीकरणाच्या आराखड्याला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे प्रश्न आता युद्ध कसं थांबवायचा हा राहिलेला नाही, तर युद्धानंतर गाझा उभा कसा करायचा हा बनला आहे. या कराराचा गाभा 3 टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा हमास आणि इतर सशस्त्र गटांचं टप्प्याटप्प्यानं निशस्त्रीकरण. दुसरा, त्याच प्रक्रियेनुसार इस्रायली सैन्याची गाझातून टप्प्याटप्प्यानं माघार. आणि तिसरा, उद्ध्वस्त गाझामध्ये नागरी प्रशासनाची पुनर्स्थापना, मानवी मदतीचा सुरळीत पुरवठा आणि पुनर्बांधणीची सुरुवात. म्हणजेच यावेळी केवळ युद्धविरामावर नाही, तर युद्धानंतरच्या व्यवस्थेवरती भर देण्यात आला आहे. अमेरिका, इजिप्त, कतार आणि तुर्कस्तान या 4 देशांनी संयुक्तपणे ही मध्यस्थी केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी आहे बोर्ड ऑफ पीस. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारानं स्थापन झालेली ही संस्था संघर्षग्रस्त प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि युद्धानंतरची पुनर्बांधणी समन्वित करण्याच्या उद्देशानं ही नवी आंतरराष्ट्रीय यंत्रणा उभारण्यात आली आहे. गाझा हा तिचा पहिला मोठा कस लागणारा प्रयोग मानला जातोय. या बोर्डाची भूमिका केवळ मध्यस्थीची नाही, निशस्त्रीकरण, पुनर्बांधणी, प्रशासन, आर्थिक मदत आणि आंतरराष्ट्रीय समन्वय या सगळ्यांचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी देखील त्याच्याकडे आहे. समर्थकांच्या मते युद्ध संपवणं हा पहिला टप्पा असतो, पण शाश्वत शांततेसाठी त्यानंतरची व्यवस्था उभी करणं अधिक महत्त्वाचं असतं. मात्र इथूनच मतभेद सुरू होतात. हमासनं स्पष्ट केलं आहे की इस्रायलनं आधीच्या युद्धविराम अटींची म्हणजे गाझावरचे हल्ले थांबवणं आणि मदत पुरवठा वाढवणं याची पूर्तता केल्याशिवाय ते शस्त्र खाली ठेवणार नाहीत. दुसऱ्या बाजूला इस्रायलनं अद्याप या करारावर अधिकृत भाष्यही केलेलं नाही. काही देश आणि तज्ज्ञांच्या मते या प्रक्रियेमुळे संयुक्त राष्ट्रांच्या पारंपरिक भूमिकेला पर्याय उभा राहू शकतो. गाझाच्या भवितव्याचा अंतिम निर्णय कोण घेणार? पॅलेस्टिनी जनतेचं प्रतिनिधित्व पुरेसं आहे का? निशस्त्रीकरणाची पडताळणी कोण करणार? आणि सर्वात महत्त्वाचं, हमासनं शस्त्र खाली ठेवल्यानंतरही इस्रायल पूर्णपणे माघार घेईल याची खात्री काय? हे सगळे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. दुसरीकडे समर्थकांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांच्या अपयशी प्रयत्नांनंतर पारंपरिक चौकटी बाहेरचा नवा प्रयोग करण्याची वेळ आली होती. म्हणूनच जग पुन्हा 2 गटामध्ये विभागलं आहे. काही देशांच्या मते हा गाझासाठीचा सर्वात वास्तववादी आणि व्यावहारिक मार्ग आहे, तर विरोधकांच्या मते सर्व संबंधित पक्षांचा पूर्ण सहभाग आणि आंतरराष्ट्रीय वैधता नसताना कोणताही आराखडा दीर्घकाळ टिकू शकत नाही. कारण गाझाचा प्रश्न केवळ एका भूभागाचा नाही आहे, तो इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष, प्रादेशिक सुरक्षितता, मानवी हक्क, दहशतवाद आणि जागतिक मुत्सद्देगिरी या सगळ्यांशी जोडलेला आहे. त्यामुळे या करारापेक्षा त्याच्या अंमलबजावणीकडे जगाचं अधिक लक्ष लागलं आहे. युद्ध सुरू करण्यासाठी शस्त्र पुरतात, पण शांतता उभी करण्यासाठी विश्वास लागतो. बोर्ड ऑफ पीसच्या मध्यस्थीनं शांतता प्रक्रियेला मिळालेली सहमती ही त्यामुळे शेवट नाही, तर सुरुवात आहे. हमासचं निशस्त्रीकरण, इस्रायली सैन्याची माघार, नव्या नागरी प्रशासनाची उभारणी आणि उद्ध्वस्त गाझाची पुनर्बांधणी या प्रत्येक टप्प्यावर विश्वासाची परीक्षा आहे. गाझामध्ये शांतता कागदावर उतरते की प्रत्यक्ष आयुष्यात हे येणारा काळ ठरवेल. कारण इतिहास सांगतो, युद्ध जिंकणं कठीण असतं, पण शांतता टिकवणं त्याहून कठीण. युद्ध आणि संघर्षाच्या बातम्यातून थोडं बाहेर पडूया, कारण जगासमोर आणखी एक मोठं